तर तुमचे कमेंट होते की दाजी दारू पिऊन पडलेत का, त्यांना कोणी मारलंय का. तर ना ह्या गोष्टी आणि ह्या पौर्णिमेपर्यंत जर आम्ही हे सगळं केलं नसतं ना तर दाजी हाती लागले नसते, म्हणजे दाजी आता आपल्यासोबतच नसते असं सांगितलं होतं. आणि आता मला वाटतं की जे झालं ते योग्य झालं. आणि कसं आम्ही तिथे गेलो आणि म्हणजे गेल्यानंतर ते आमच्या पुढं आलं, आमच्या उघडकीस सगळं म्हणजे कळलं आम्हाला. हे खरं देवानंच कळवून दिल्यासारखं झालं आम्हाला. दाजी वाचले ते स्वामींमुळे वाचले ते त्यांनी पण सांगितलं, कारण तुम्ही ज्या देवावर श्रद्धा आहे तुमची, ज्या देवाला सगळ्यात जास्त मानताना त्या देवानेच तुमच्या नवऱ्याला वाचवलं आहे असं त्यांनी सांगितलं. स्वतः त्यांनी सांगितलं ना, आम्ही फक्त स्वामींना मानतो आणि आज स्वामीमुळेच आज आम्ही हसत खेळत आयुष्य पुढे जगणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर थंबनेलवरून आणि टायटलवरून तुम्हाला विषय काही समजलंच असेल. तर बऱ्याच जणांचं कमेंट होतं की काय झालं आहे, त्यांना कोणी मारलं आहे का, काय म्हणजे नक्की काय झालं आहे हे तुम्हाला माहीत नव्हतं. तर आता ते गेलेत हॉस्पिटलला, त्यामुळे म्हटलं चला ब्लॉग बनवा, कारण त्यांच्या पुढं ब्लॉग बनवणं मला काय होत नाही. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे तसं. तर आता मी आंघोळी काहीच केली नाही, मी फक्त आवरलं आहे आणि म्हटलं चला व्हिडिओ बनवूया, कारण ते कधी पण येतील. कारण ते गेल्यानंतर मी माझी कामं आवरलेत, म्हणजे भात आणि भाजी बनवली, भाकरी करायची बाकी आहे, त्या कपडे धुतलेत. म्हटलं चला ब्लॉग बनवूया. विसरून गेले होते पण अचानक लक्षात आलं की नाही ब्लॉग बनवायचे आणि तुम्हाला सांगायचं. कारण इंस्टाला पण अशा कमेंट येत होते की मारलं असेल किंवा ते दारू पिले असतील. कारण असं ते अशा वेळेस घडलं आहे ना, 30 तारखेला घडले, 31 डिसेंबरच्या वेळेस म्हणजे 31च्या वेळेस ते घडलं आहे. त्यामुळं प्रत्येकजण वेगवेगळा विचार करतो आहे. तर खरं काय आहे ते सांगणं माझं काम आहे तुम्हाला. कारण उगाच कुणाचा काही पण गैरसमज व्हायला लागला आहे, ते दारू पिले असतील आणि पडले असतील. तर मी स्वतःहून सांगते तसं काही नाही आहे. तसं असतं तर मी तुम्हाला सांगितलंच असतं. तर तसं काही झालेलं नाही आहे. तर हे घडलं ना, त्या दिवशी होती सोमवती अमावस्या आणि त्या दिवशी हे घडलेलं आहे. आणि आम्ही स्वप्नात पण विचार केला नव्हता की असं घडेल, कारण सकाळपासून वातावरण इतकं छान होतं. जर वेळेस आमच्यात असं काहीतरी अमावस्या पौर्णिमा असेल ना तेव्हा आमच्यात भांडणं होतात, पण ह्या वेळेस असं काही झालं नव्हतं. भांडण नाही, काही नाही. आम्ही सकाळचा डबा वगैरे बनवला त्यांना, आम्ही जेवण सोबतच केलं. जसं तुम्ही बघितलंच असेल, मी त्यांना खाली सोडाय पण गेलेले, सोनवरती होती. आणि माझ्या मनात वेगळंच काहीतरी येत होतं की म्हणजे आता कसं झालं बघा, माणूस बाहेर गेला तर तो माघारी येईल की नाही याची काही गॅरंटी नसते. त्यामुळं मी मनात माझा विचार चालला होता का चला त्यांना सोडायला जाऊया. मी जर वेळेस इथूनच त्यांना टाटा बाय बाय करत असते, पण त्या दिवशी मी त्यांना खाली सोडायला गेले. का माझ्या मनाला असं वाटलं काय माहिती. आणि त्यांच्यासोबत सकाळी जेवण पण केलं. मी त्यांच्यासोबत जास्त जेवतच नाही, सकाळचं आमचं जेवण होत नाही, रात्रीचं झालं तर. नाहीतर त्यांची ती सकाळी खाऊन निघून जातात, मी नंतर माझी कामं आवरल्यावर ना जेवत असते. बघा ना जे ना ती वेळच अशी असते की आपलं सगळं दिसून आल्यासारखं होतं. त्यांच्यासंग सकाळी जेवले, बोललो आम्ही, आणि असं इतकं काय काय बोलून गेलं ना, तर मी तुम्हाला आता हे सांगत बसत नाही काय काय बोललेलो आम्ही. बरंचसं पुढचं विचारलंय केला होता त्या सकाळची. कारण ना आपलं कसं असतं माहिती आहे का, इरीवारी आपलं बोलायला भेटत नाही कामातनं, तर आपण जी लेडीज लोक असतात जेवताना काहीतरी विषय काढत असतो, बोलत असतो, कारण तीच योग्य वेळ असते बोलण्याची. त्यामुळे तर आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी बोलून गेलो होतो. आणि त्यांना खाली सोडून वगैरे आले, त्याची गाडी मी पुसली, त्यांनी मला हांडा भरून आणून दिला आणि ते गेले कामावरती. आणि दुपारचं ना मी त्यांना फोन करत असते किंवा ती मला फोन करत असतं, तर असं असतं. पण त्या दिवशी आमचा फोनच झाला नाही, त्यांनी पण मला केला नाही आणि मी पण केलं नाही. कारण मलाच असं होत होतं की म्हणजे एकतर करमत पण नव्हतं, उदास पण वाटत होतं. जे लाईव्हला माझ्या येतात ना तेव्हा बघितलं असेल त्यांनी, मी म्हणत होते की मला करमत नाही, आज मला कसं तरीच होतं आहे. माझं लाईव्हला पण इतका मूड असा नव्हताच, तरी मी लाईव्ह घेतली होती कारण मला करमतच नव्हतं. आणि लाईव्हला पण जास्त वेळ मी नव्हते त्या दिवशी. आणि दिवस कसा बसा घालवला, लाईव्ह थोड्या वेळ घेतली, नंतर नाही इथं बस तिथं बस वाटणं, दुसरीकडे बस, असं चाललं होतं माझं. कारण मलाच करमत नव्हतं, माझंच मन विचलित होत होतं, असं झालं होतं. नंतर संध्याकाळ झाली आणि त्यांना मी सकाळी सांगितलं होतं की आपल्याला पीठ नाही आहे, तुम्ही लवकर या, आपण गावात जाऊया, कारण सोनूची पण केसही कापायची होती त्यामुळं. तर ते म्हटले होतं हां येतो म्हणून. तर संध्याकाळी पण 5 वाजल्या, 5 वाजता त्यांची सुट्टी होती. 5 वाजता मला फोन करते ते की मी इथनं हालतोय आता, तू आवरून बस. तर 5 वाजता त्यांचा काही फोन आला नाही. मी म्हटलं असेल झाला लोड कामाचा, तर करतील, काम झाल्यानंतर मला ते फोन करतील. आणि कधी कधी सांगतात पण जरा उशीर लागेल मला, तरी पण तो आवरून बस. पण त्या दिवशी त्यांचा फोन नाही, काही नाही, दुपारी पण फोन नाही. आणि दुपारी फोन नाही आला ह्याच्यावरनं मी समजून गेलेली की जास्त काम असेल त्यामुळे जमलं नसेल, किंवा त्यांचे साहेब त्यांच्यासोबत असतील म्हणून. त्यामुळे मी ती टाळलं आणि संध्याकाळ पण त्यांचा फोन नाही आला.
तर मी 6 वाजेपर्यंत वाट बघितली, अजून कसं येणार, कारण ती आल्याशिवाय स्वयंपाकाला पण सुरुवात करायला येत नव्हती, कारण घरात काहीच नव्हतं. पीठ नव्हतं त्यामुळे काय करायचं नव्हतं, तांदूळ नव्हतं त्यामुळे, कारण आम्ही सामान भरलं नव्हतं, एकदम सामान भरणार होतं, तुम्हाला पण सांगितलं आहे. आणि त्याची लिस्ट मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगणार होते, मला महिन्याचा किती खर्च येतो, त्यामुळे आम्ही सामान पण भरलं नव्हतं. त्या दिवशी सगळ्याच गोष्टी करायच्या होत्या. तर मी भरपूर वेळ त्यांची वाट बघितली फोनची, आणि मी खरं सांगते मला स्वतःहून त्यांना फोनच करू वाटत नव्हता. एरवी ना त्यांना थोडा लेट झाला ना तर मी लगेच फोन करत असते, काय झालं, कुठं आहे, आणि रागात बोलत असते. पण त्या दिवशी मला फोन घेण्याची पण इच्छा होत नव्हती आणि त्यांना फोन पण करण्याची इच्छा होत नव्हती. मनातून भरपूर वेळा वाटायचं की फोन करावा, पण माझा फोनपर्यंत असा हात पण जात नव्हता आणि काहीच होत नव्हतं. काय झालेलं त्यावेळेस ना काय माहिती, तर तुम्ही समजून जा काय झालं असेल. त्या दिवशी तर आमोशा होती आणि मला लाईव्हला पण कमेंट टाकलं होतं, तुम्ही आमोशा वगैरे काय पाळत नाही का, असं असतं तसं असतं. मी त्याच्यावर दुर्लक्ष केलं, कारण मी स्वतःहून खरं सांगते की मला या गोष्टीतनं विश्वासच नव्हता. पण काय काय वेळेस ना असं घडून जातं की आपल्याला त्याचा विश्वास ठेवावाच लागतो. तर रात्री अचानकच त्यांचा फोन आला, म्हणजे 6 वाजून 7 वाजायला आले होते आणि त्यांचा फोन आला की काय करतेस. म्हटलं काय नाही, वाट बघते तुमची, कधी येणार आहे. ते म्हणलं की अगं माझा ॲस्किटिन झालं आहे आणि मला लागलं आहे, मी दवाखान्यात आलं. तर मी त्यांना ओरडले की तुम्ही मला आधी का फोन केला नाही, आणि लय काय काय बोलली, कारण मी त्यांना आधी सांगितले आमचं असं पण होतं, जेव्हा आम्ही रील्स वगैरे बघतो ना असं काहीतरी झालेलं असतं, तेव्हा मी म्हणते की मला जर असं काही कळलं ना तुमच्याविषयी, तुम्ही बरं होचाल, म्हणजे तुम्हाला काही जास्त झालं नसेल, पण त्या हापकीनं मीच अटॅक येईल किंवा मीच मरल असं सांगत असते. तर माझ्या डोक्यात पटकन ते विचार आला की म्हणजे त्या भीतीनं मला ह्यांनी सांगितलं नसेल, कारण मी खरंच सोनू जेव्हा पडलेली ना त्याच्या इथनं भरपूर रक्त येत होती, कारण ती होलच पडलेलं तिथं आणि मला चक्कर येत होती. दवाखान्यात नेलं तरी मला चक्कर येतं, डॉक्टरने मला एका साईडला बसवलं होतं, कारण मला ते बघवत नव्हतं. त्यामुळं मला वाटलं की त्या भीतीने त्यांनी मला सांगितलं नसेल. तर मी त्यांना सांगितलं, बरं चालतं आहे, मग मी येऊ का तिथं, मी फोन करू का याला. तर म्हणलं नाही, मी आहे नीट, मी येतो आहे घरी, आणि एक काम कर म्हणलं, तू दाळमुडीला जा आणि मी कुणाला तरी लावून देतो त्यांच्यासोबत तू जा. म्हणलं बरं ठीक आहे, मग तुम्ही तिथंच या, आणि ठेवला फोन. मी आवरायला लागले, म्हणलं आता की जायचं आहे म्हणल्यावर ना, मी सोनूला शटरही घातला, तिथं झोपलेलीच होती, तिला शटर घातला, मी मला शटर घातला का काय असं भरपूर बोललं. नंतर डबल तेच सांगायला लागलं की माझं ॲस्किटिन झालं आहे आणि मला लागलं या. आणि मी म्हटलं डबल तुम्ही मला का सांगते, अहो मला आत्ताच फोन केलेला की काय झालं आहे नक्की, तुम्हाला कोण आहे तुमच्यासोबत, कारण आता मला तर माझं चुलत सासरे त्यांच्यासोबतच कामाला जातात ना, पण ती तर घरी आहेत या, मग तुमच्यासोबत कोण आहे. तर ते म्हणायचं हाय माझ्यासोबत कोणतरी, असू देत. मी म्हणायचं तुम्ही दारू पिलाय का, कोणतरी आहे सोबत म्हण, कारण त्यांच्या बोलण्यावरून मला तसंच वाटत होतं. मी तर तुम्हाला खोटं का सांगेन, कारण ना त्यांच्या इथं टाकं पडलं, त्यामुळे आता बोलताना आपलं बघा हे हालतंय, आणि जिबीत पण पूर्ण दात रवलं होतं, म्हणजे त्यांनी पूर्ण ताकद लावली होती ना, तर ते पूर्ण बघा इकडं आपल्या पण कधी कधी जीभ होती ना, पूर्ण जीभ पण गेली होती त्यांची, त्यामुळे त्यांना जीभ पण उचलत नव्हती बोलायला. तर मी त्यांना लय बोलली, म्हटलं तुम्ही दारू प्यायला आहे का, असं केलं आहे का, तसं केलं आहे का. तर ते मला लय म्हणजे समजवायचं, अगं नाही गं मी असं नाही केलेलं, मी करीन का असं, आणि मला खरंच लागलं या, तू घरी आल्यावर बघ मी पट्टी पण नाही करत. आणि मी त्यांना म्हणायचे तुम्ही असं काही केलं असलं तर मी घर सोडून निघून जाणार. ते म्हणायचं नाही मी तसं नाही केलं, मी पट्टीच नाही करत, मी घरी येतो, तू कुठंच जाऊ नको दाळमुडीला पण जाऊ नको, असं म्हणायचं ते. मग मला विश्वास ठेवू का नको त्यांच्यावर असं होत होतं. तरी पण म्हटलं चला काय झालं असेल तिथे गेल्याशिवाय करणार नाही, कारण मी इथं कोणालाच फोन करू शकत नाही की त्यांना नाही जावं आणि काय करा. आले मला सासरीला डबल, मी त्यांना फोन केला तर ते आम्हालाच वेगळं सांगायचं, एकदा म्हणायचं बनपुरीत आहे, एकदा म्हणायचं मायनीत आहे, एकदा म्हणायचं गुरुसाळ्यात आहे, वेगवेगळं ठिकाण सांगायचं. एक विश्वासच बसत नव्हते काय माणसाला नक्की काय झालं त्यांच्या बोलण्यावरून. तर मग माझ्या सासऱ्यांच्या पण मनात वेगळंच आलं की ही काहीतरी वेगळीच भानगड दिसते, तो शुद्धीवरच नाही आहे, त्यालाच कळत नाही आपण कुठं आहे. आणि खोटं नाही सांगत, शपथ त्यांना एवढं पण माहीत नाही त्यांना पट्टी कुणी केली आहे आणि किती वाजता त्यांच्यासोबत हे सगळं घडलं आहे, काहीच माहीत नाही त्यांना. इतकं बिनसुती झालं होतं ते. आणि घरी गेल्यानंतर पण कोण आणाय जाणार आणि कसं सगळं मॅनेज मी कसं केलं ना मला माहिती, कारण मी जेव्हा घरी गेले ना सासरी तेव्हा तिथलं वातावरण तर वेगळंच होतं की त्यांना काही गांभीर्यच नव्हतं की आपला पोरगा पडला या आणि असं आपण कसं वागतो, काहीच गांभीर्य नव्हतं. मग मी ती तुला सासरे आहेत ना, म्हणजे माझा दीर, त्यांना फोन केला की तुम्ही जावा आणि त्यांना घेऊन या, आणि त्यांना पण ते वेगळं सांगत होते की मी इकडं आहे तिकडं आहे. तर मी कॉन्फरन्सवर घेतलं दोघांना पण, ह्यांना म्हटलं तुम्ही अजिबात फोन ठेवायचं नाही, तुम्ही फोन ठेवला तर मी नाही राहणार, मी रात्रीच कुठेतरी निघून जाईल असं म्हणून. मग त्यांनी फोन कट केला नाही, हाय त्या जागेवर थांबलं.
आणि त्यांच्यासोबत कुणी नव्हतं तरी ते बोलत होतं त्या माणसासोबत. आणि मी जे आणायला गेलं त्यांना विचारलं त्यांच्यासोबत कोण होतं का, तर ते बोलले कोणीच नव्हतं. आणि आम्ही विचारलं की एक्झॅक्टली कुठं होतं, तर ना ते एका वड्यात उभं राहिलं होतं. माझ्या अंगावर काठं पडतं खोटं नाही सांगत. एका वड्यात उभं राहिलं होतं. पूर्ण ही पट्टी रक्तानं भरली होती. इकडून सगळं रक्त होतं, इकडून सगळं रक्त होतं. घरी आणलं तरी त्यांना काही सुचतच नव्हतं की आपण घरी कुणी आणले, आपल्याला काय इंजेक्शन दिलं आहे आपल्याला, हे काहीच कळत नव्हतं. वेगळंच त्यांचं बोलणं चाललं होतं, वेगळंच बडबड करत होतं, असं चाललं होतं त्यांचं. दुसऱ्या दिवशी मम्मी बघायला आली. लगेच पडल्यानंतर दुसरी रात्र, आज संध्याकाळी पडले तर उद्या लगेच मम्मी बघायला आली. आणि ते माणसांकडं वेगळ्याच नजरेनं बघत होतं. म्हणजे आता तुम्ही समजून जा, बाहेरची बाजू झाल्यानंतर माणूस कसं बघतो, तर ते कसं वेगळंच बघत होतं, वेगळंच बोलत होतं. सोनूला जवळ येऊन देत नव्हतं, सोनूचा रागराग करायचं, माझा रागराग करायचं, असं झालं होतं त्यांना. जेव्हा आम्ही बघितलं का नाही तेव्हा तर वेगळंच काहीतरी निघालं. तुम्ही आज सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही आहे, पण आता मला हे सांगायचं पण नाही, कारण काय काय गोष्टी लोक मानतात, काय काय नाही मानत. मी पण नव्हती मानत, पण ना ती वेळ असती ना, ती घडून गेलं ना, ते आपल्याला ते सगळं एक्सेप्ट करावं लागतं. आणि ते मी केलं आहे की आमच्यासोबत असं घडलं आहे म्हणून. तर मला काय बोलू ना, खरंच काय सुचतच नाही काय बोलू तुम्हाला. तर मला एवढं सांगायचं आहे, खरंच ती वेळ खूप खराब असते. अमावस्या पौर्णिमेला कामाला जाणं नाहीच जायचं. त्यांना एक तर सकाळ जर इच्छाच होत नव्हती कामाला जायची. ते म्हणायचे मला जाऊ वाटत नाही गं, मला थोडीशी कणकणी वाटते. आणि रात्रीपासून त्यांना झोप पण नव्हती. आणि मला आदल्या दिवशी स्वप्न पण पडलं होतं की कुणीतरी पडले आणि त्याच्या तोंडालाच लागलंय पूर्ण. सोनू दिसत होती मला त्याच्यात. मी सोनूला त्या दिवशी ओरडली नाही, हाणलं नाही, मारलं नाही, काहीच बोललं नाही तिच्यावर. असं पण मी लक्ष ठेवते, पण त्यावेळेस मी तिच्यावर जास्त लक्ष ठेवलं. म्हणजे काही गोष्टी दिसून आल्यासारखं झालं होतं मला. तर मी एवढं सांगेन, खरंच ती वेळ घाण असते आणि त्या वेळेत जाऊ नका बाहेर. कधी काही घडेल ना, काय सांगता येणार नाही. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेला, पैसे वगैरे नव्हते, तर यांच्या साहेबाकडून आम्ही पैसे घेतले आणि इतका खर्च झाला आहे ना. आज त्यांना पडून 3 आठवड्याच्या वर दिवस झालं तर त्यात घरी पण खायला लागते. आम्ही तिकडे पण जास्त दिवस राहिलो नाही, तिकडं पण असं वाद व्हायला लागला सासरे का. आम्ही इकडं रूमवर निघून आलो. इथं काही दिवस राहिलो, नंतर मम्मीकडे गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी काय होतं ती केलं. आणि नंतर आम्ही इकडं आलो, कारण मम्मीच्या पण घराचं काम सुरू आहे. आणि मम्मी पप्पा राहा म्हणत होते, पण हे म्हटले की मलाच नाही बरोबर वाटत, ते सगळे कामं करणार आणि मी बसणार, ते मला नाही बरोबर वाटत, म्हणून आम्ही इथं निघून आलो. तर भरपूर सारा खर्च झाला आहे दवाखान्याचा. पण आम्ही जी सेविंग केलेली ती सुद्धा जाऊन अजून आमच्या उरावर म्हणजे कर्ज झालं आहे दवाखान्याचं. पण असू देत, कर्ज आज ना उद्या भेटेल, पण आज माणूस आपल्यासोबत हसतोय खेळतोय ना, हेच महत्त्वाचं आहे. तर तुमचा गैरसमज होता की दाजीला कोणी मारलं आहे, दाजी दारू पिऊन पडले, तर तसं काहीसुद्धा नाही. दाजी नाहीत करत तसलं काय. मला विश्वास आहे, तुम्हाला काय माझ्या घरचं माहीत नाही, पण कमेंट करणाऱ्यांना कोणी अडवू शकत नाही. तर मला एवढं सांगायचं होतं. आणि त्या वेळेत घराबाहेर पडूच नका. आणि आता दाजीनं सांगितलं आहे आणि होतं दाजीच्या अंगावरती तसं, त्यामुळे आमच्या तिघांना पण तुम्ही बघितलं असेल, आमच्या गळ्यात असलं काहीच नव्हतं, तर आता आमच्या तिघांच्या पण गळ्यात हे बांधलं आहे. आणि दाजींची गॅरंटीच दिली नव्हती. जेव्हा त्या माणसांनी बघितलं ना, म्हणजे त्यांच्या बहिणीने पण बघितलं होतं आणि तेच निघालं होतं, जे इकडं बघितलं तेच निघालं. तर त्या माणसाने सांगितलं आहे की जरी आता पौर्णिमेच्या आत नसते केले तर दाजी नसते राहिले. बरं झालं, देवाचीच कृपा. आणि जिथे बघितलं तिथं त्यांनी पण सांगितलं की दाजीला ते एस टी खाली घेऊन निघालं होतं आणि कसे वाचले दाजी. आणि ते माणूस एवढा पण बोलला की तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे ना, त्याच देवानं तुम्हाला वाचवले आणि आमची श्रद्धा स्वामीवर आहे आणि स्वामीनंच माझ्या नवऱ्याला, स्वामींनीच वाचवलं त्यांना, हे त्यांना पण कळलं आहे आता. आणि त्यांनी ना मार्गशीर्ष महिन्यातलं मी गुरुवार धरलेलं, आम्ही असं पण गुरुवार पकडतो, पण त्यांनी पण कडक उपवास पकडला होता. म्हणजे काही वेळेस त्यांनी खिचडी खाल्ली 1-2 गुरुवारी, पण बाकीच्या गुरुवारी अजिबात त्यांनी खिचडी खाल्ली नाही, नुसते पाण्यावर त्यांनी उपवास पकडला होता. आणि त्याची परतफेड म्हणलं तर स्वामींनी केलेली आहे. बस अजून काय पाहिजे असतं आयुष्यात. अशीच कृपा स्वामींची आमच्यावर राहू द्या. आणि खरंच स्वामी सेवा केल्यानंतर खरंच काय वाया जात नाही. मी इतकी कडक सेवा नाही करत आहे. जे नॉर्मल असतं आपलं देवपूजा करणं, त्यांचं नाव तोंडात आणणं आपल्या, ते मी करत असते. आणि त्याचं एवढं चांगलं फळ देतात मला स्वामी. मी जास्त सेवा केली तर सोन्यावरून पिवळं होऊन जाईल माझं, असं मला वाटतं. पण नाही, जेवढं देव देतो तेवढंच मला बस आहे. आज माझा नवरा माझ्यासंग हसतोय, बोलतोय, आज आमच्यासोबत आहे ना, हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. तर असं व्हिडिओ खूप मोठा होतोय, तर चलो बाय बाय.
जे तुमचा गैरसमज होता तो गैरसमज मी काढलेला आहे. तर कोणी ह्याच्यावर मला पॉझिटिव्ह कमेंट करेल, कोणी निगेटिव्ह कमेंट करेल, तर ते तुमच्याकडेच असू देत, मला काही फरक पडत नाही. मी ह्यातनं गेले त्यामुळं मला माहिती आहे की माझ्या मनाला काय वाटत असेल आणि काही नाही. त्यामुळं मी असं पण लोकांचं काही घेण्यात बसत नाही. मी घरातल्यांचं ऐकत नाही तर बाहेरच्यांचं काय ऐकणार आहे. चांगलं सांगेल त्याचं ऐकणार, पण जे मला ट्रोल करेल, जे मला वाईट बोलेल ना, त्यांचं मी नाही ऐकत. तुम्ही खुशाल बोला. तर असो, चला बाय बाय. मला आता आवरायचं आहे. त्यांचा फोन आला होता, ते यायला लागलेत. तर चला मी भाकरी बनवून घेते, त्यांना जेवायला देते. आणि आता पुढं काही खुशखबर आहे ना ते तुम्हाला नक्की बघायला भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये. तर असे कनेक्ट राहा चॅनलला. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा, मस्त राहा. नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला बाय.